बचाव बचाव. गाईस सर आता काय विषय आला माहितीये का निकिता भाऊ कसा आहेस? चला मग जत्रेन चला. काय विषय आला माहितीये का गाडी आयुषने आणलेली 4 जण चालले आहो. मी बेसलो ठीक आहे आयुष बेसला ठीक आहे आयुष बेसला ना गाडी थोडी पुरी येतली सॉरीचा ना माझा कुर्ता मधल्या फाटला कुर्ता पड गे आईचा शिंदाला माहितीये का अरे अरीचा मधल्या फाटले माझा तो साईडच्या फाटले म्हणजे मीच नाचू शकते अरी कसा नाचल हा बरोबर आहे का नाही काही पण कमेंट करून सांगा खारबावगाची पालखी सोहळा कसा आहे कसा ठाणे जिल्ह्याला असा पालखी सोहळा तुम्हाला बघायला भेटणार नाही असा विषय काय तुम्ही काही पण बोला काही पण कमेंट करा पण असा पालखी सोहळा कुठेच तुम्हाला बघायला भेटणार नाही बरोबर आहे का नाही तर हो कमेंट करून 100% सांगा का पालखी सोहळा कसा होता कसा झाला ब्लॉग कसा होता ते नक्की सांगा. चला गाईस तर परत आलो जत्रेमध्ये नाही कुर्ता बघून सांगतील पोरा मंडलाची पोरा मंडलाची विषय का हा तर आता मंडलाची पोरा जराशी जत्रा फिरतील जत्रा थोडीशी फिरली ना त्याला परत फिरवायला जातील काय नाक्यावर त्यांच्या नाचाला जावाचा नाचाला गेला ना त्यांच्या कले परत दारी इकडं देवला न्यावाचा परत हा काहीच मोठा झाला आमच्या तिचा मोठा गेम झाला रे यो आमचा याला काय मण्या सुरू आहे आमच्या ग्रुप मधला. दादा कसा आहेस? मग चला ना नाचायला चला ना नाचायला चला. अरे यार मिस करतो तुम्हाला डान्स पार्टनर ना माझा विषय का हे पण्याचा नाचला चल 100% चला मी तिकडं आता लरीचा पोलिसांना मारायला लावली मंडल हा 3 दिवस झाला अंगोली बरं आहे ना चला मग ठीक चालू आहे. जत्रा कशी वाटते यंदाची? डेंजर ना हा पालखी नाक्या पोचल ना तेव्हा नाचायला जाऊ आम्ही नको कनाम नको बोलली बस झाला हा पैसे पण नको राहू दे नाही नको राहू दे हा नाही बोलली तेवढा बस झाला. वरून दीदीच्या अपेक्षा काय असतात माहितीये का इथं बघ कवा पण म्हणा ते बोलते मना बघून वाकरा डाऊन करते कसं आता वाकरा डाऊन करते तर बोलते 70 जा खुश ना आठवण रेला आता दिला का बाबा आवाज दिला म्हणून बरोबर आहे मग सांग भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बोलताय नाही बोलते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करतील ना नक्की ना जीव बघा पहिले बसून सगळ्यांना यस फॅन फॉलोइंग पहिले बसून टॉपला आपली बरोबर आहे ना ब्लॉग कसा असतात सांगा
ब्लॉग कसं असतात? मस्त असताना, मस्त असताना लाईक करता का, शेअर करता? 4 माणसांना दाखवीत जा, समजलं का? 500 निघणार. माझा ऑर्डरचं बाकी घरांचे पैसे, घरांचे माणसाही पैसे दिले. आत्या म्हणे भेटली म्हणा तुम्ही पैसे देता, पैसे कमी नाही मागत. बंडल आणले आत्याचे 2,000 रुपये मागतात. थांब ना आज बघता बघता. दीदी जेवली का? दीदी जेवली का? जेवली? ठीक आहे. जय सद्गुरू, जय श्रीराम. जेवली का? हा भाऊ कसं आहे? हा अरे तो मोजिटो कपला फेकतो. हा बरे आहेत ना तुम्ही? चला मग घरी चला जेवायला. सध्या बिचा हो ना, बिचा तर पालखीच्या मागे झाल्यावर तो घरी नाही लागता तुम्हाला. हा मेले काला येईल तुमचा. हा वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा योगी अंकलने काहीतरी योगदान आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा योगी अंकल दरवर्षी बोलवतात ना, काही दान असतेच असा विषय. यंदा बाटल्या ठेवल्या बरोबर का नाही? काय बोलचाल? नाही आपल्याला आता आपले जे पालखी बरोबर जी मंडळी असतात भाविक भक्त, त्यांना कुठे पाण्याची थंडीची कमी पडली नाही पाहिजे. बरोबर पूर्व तयारी करून आहोत. अच्छा, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दरवर्षी परंपरा चालूच ठेवणार. बरोबर. चला काय येतं मग आता इथूनच सुरुवात. यस निघाली जेव्हा नाचलो, इथून डायरेक्ट
मंदिरात दरबारात. हे बघ, जय सद्गुरू, जय सद्गुरू. योगी अंकल, तुम्ही ही जी सोय करता याच्या मागचा हेतू काय? येतच म्हणजे गावात जेवढी लोक येतात ती थकलेली असतात, त्यांना काय ते थंड किंवा पाणी मिळावं या हेतूने आपण केलेलं आहे. दरवर्षी तुमचं काही ना काही योगदान असतोच पालखीसाठी. नक्कीच. मग काय नाचायला का येतात थंडे? आता नक्की ना, नक्की ना. ए नाचा सगळी झाला तुम्ही हात काम झाला का? यस. ए गाईज, मेन माणूस कारण की भाई अख्खा ब्लॉग मध्ये पूर्ण पालखी सोडा ही ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी असते ना, ते आता बघा याच्या ब्लॉग मध्ये पोस्ट करेल तेव्हा. नक्कीच. पण मी काय म्हणतो काय माहितीये का, पालखीच्या ज्या रील्स येतात, रील्स SM क्रिएशनचा मालक शिवम म्हात्रे दादा काही मला एडिटिंग करू शिकवलं. चल ना भाई, तू सांगून जाऊ शकतो जवळ्या रील बनवते ना SM क्रिएशनचा मालक आहे. सगळ्या रील टॉपच्या दादानी कारवागावचं नाव रोशन करीत घातले. तुम्ही पण करत घेतली. गंदे का ब्लॉग चल तिकडे एरियर का वागती व्हिडिओ चालू केली बोलते मोठो दे ना मग एरियर का वागती रे तू काय बोलायला तुला. दिल तुटले. मूड ऑफ, फुल मूड ऑफ. मजा नाही आली बाजूला मजा. बघ इकडं, इकडं. अरे इकडे कमानीचे पुढे बुलट. गाईज बघू शकता, जिथं तिथं पब्लिक. सकाळचं 6-6:30 वाजलं तरी पब्लिक कमी होत नाही काय. असा फक्त कारवामध्ये बघायला भेटेल तुम्हाला. जिथं तिथं पब्लिक दिसेल. अजून पोरांना असताना 6 वाजलं म्हणजे एनर्जी तरी काय असेल असा विषय. तो बघ कसा बॅनर घेऊन असतं किंवा जिथं पब्लिक विषय का.
काय संख्या आहे? कसं वाटतं तुला? हा कसं वाटतो? ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी पालखी ही याच्यामुळे आहे की या पालखीमध्ये मुलांची संख्या बघा किती आहे. अजूनपर्यंत सकाळचे 7 वाजले. तरुण वर्ग जास्त आहे म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा म्हटला जातो. आणि पब्लिक बघू शकता सकाळचे 7 वाजल्या तरी. गाईज नाचून नाचून थकली, पक्की थकली ना? मग चल ना नाच. पाय चमका लागला मग त्याच झाला ना. अभिला कवरा नाचाचा माणसाने पाय चमकायला लागला बोलते. हा ते अवतार मस्त गेले ना, मस्त. हा घरात इकडे मयूरला मम्मी एकट्याला टाकून आले माहितीये का? मयूरची काळजी नाही का तुला? मयूरला एकट्याला टाकले घरात. आईलाच नाही मयूर. बघला बाकी पोराची काले नाही मम्मीला ना, बरोबर ना? हो ना. मग पहिले मोठ्यावर ना बारक्यावर जीव आहे, बारक्यावर जीव नाही. मोठ्यावर ना बारक्यावर, मोठा मधला असं. मोठ्यावर ना मधल्यावर जीव आहे, बारक्यावर जीव नाही. बरोबर ना? तुम्ही बहिणीला एवढी टक्केवारी पडली का? हाय का नाही? पार्टी वगैरे भावाचा जल्लोष ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. भावाचा जल्लोष हारबीर घाल दिला भावाला. ए भावा इथे पर्सनल क्वेश्चन आहे. बहिणीला बोलते 70% परला बोलते जल्लोष बिल्लोष आहे का नाही? सांग ने. पेढे घेऊन आलेले फक्त. पेढ तुम्हाला दिलं तर आम्हाला पेढांनी पोचला ना, काहीच नाही पोचला अजून. जाऊन दे अर्धे पेढे. जाऊन दे. अर्धे पेढे. अर्धा का? त्याच्या मग कंजूसगिरी केली. अर्धा दिला का? म्हणून मी तुम्हाला कुठून येत नाही. जाईल तिथे इज्जत घालत. ओय हाय गुड नाईट. सकाळचे 8 वाजले तरी अजून पालखी काय पोहोचत नाही. कारभावकर आहे बोलला तर राडा तर होणार. पोरा नाही ना, राडा करणार 100% करणार.
गाईज फायनली 8 वाजता पालखी काही त्याच्या आणली म्हणजे ऑलमोस्ट पोचवली पालखी 8 वाजता बघू शकता तुम्ही आता यो फुल एन्जॉय यावेळी दोघावी म्हणे नको गेले टॅमाटामान फोटो कर व्हिडिओ कर ब्लॉग बनव या बनव त्या बनव कालिका माते की जय बघतो बघ मेन इंटरनॅशनल इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू फुल इंटरव्ह्यू चालू होता फॅन फॉलोइंग तेवढी वाढली ना तुझी म्हणून अरे इकडं तिकडं तो काय दुसरा काय मग त्याला बसून गेले बघतो उन्हामध्ये तो म्हणजे काय नक्की काय पालखी पुचली पण नाही ते बा अगोदर चुमरी घातली सगळ्यावी शीट पाहिजे सगळ्याने बघ सगळ्यांनी शीट पाहिजे अगोदरच माझा वाटतं तिथे असणार 100%. गाईस तर चला बाय बाय. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा पालखी सोहळा चांगल्या रीतीने पार पाडलेला आहे. तर काय बोलू, ब्लॉग पक्का मोठा झाले काय हरकत नाही, पण व्हिडिओ ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता तुम्ही बघू शकता तिथं आपला डोंगर आणि इथंच आमचा आतरून टाकलेला होता. मंदिरात पोचली, मनात बोलून दे ना, मनात बोलून देत नाही. झाला